नमस्कार मित्रांनो. कसं आहे, एखाद्या गोष्टीपासून लांब पळायचं बघतो पण ती गोष्ट काय माझा पिच्छा सोडत नाही. माझ्या आयुष्यात असं चाललंय. म्हणजे काय गोष्टीपासून मी लांब राहण्याचा प्रयत्न करतो. भांडणं तणणं, कुणावर रागवणं रुसणं, आपल्यामुळे कुणाचं मन दुखणं, सगळ्या गोष्टीपासून लांब राहून माझं मी नीटनीटकी झक मारतो, काम करतो. पण येऊन जाऊन ती माझ्याच भोवताली फिरतं, मला टेन्शन आलं, राग आलाय मला असा. ह्याच्यामुळं मी आहे ना ही व्हिडिओ बनवायला लागलोय. मी विषय बोलतोय कुणाचा, तुम्ही म्हणसाल विषय बोलतोय भावाचा. अक्षरशः एवढा राग यायला लागला की डोक्यावर पडल्यासारखं करायला लागलंय. ते काय व्हिडिओ बनवायचं, बनवू नका त्याचं, ते काय काय विषय घेणं, काय काय व्हिडिओ बनवणार. ते माझं नाव कसं त्याच्यामध्ये, माझं नाव घ्यायचं आणि पांडू असं म्हणलं आणि पांडू तसं म्हणलं. तिथं मी व्हिडिओ बघितला, डोकं चाललं माझं. तायपाशी गेलाय, तिथं जाऊन व्हिडिओ बनवलाय की पांडू म्हणला त्याला पोलिसांनी उचलून नेल्याशिवाय त्याला कुठं कळतंय, त्याला कुठं कामधंदा येईल. तिसरं ती काय पोरच काढत बसलं असं तसन. काय असल्या गोष्टी बोलायची गरज आहे का? मी कधी बोललो त्याला असं? तिथं ताय पण बसली होती, ताय पण शेजारी होती. ताय पण म्हणत होती की पांडू तात्या असं बोलणार नाही, तू आपल्या मनाच्या गप्पा ढापा हाणतोय. आणि त्या व्हिडिओच्या मी कमेंट पण वाचल्या. त्या कमेंटला पण बरेच जण, तुम्ही सगळेजण म्हणत होता की पांडू तात्या असं बोलणारच नाही, आणि मी बोललोच नाही. मग ही उगाच नावाचा उपयोग करून असा व्हिडिओ का बनवतोय ह्यो? हा ठीक आहे, तो विषय काढतोय काहीतरी, ठीक आहे, विषय नाही म्हणून विषय काढतोय, ठीक आहे. पण मग नावाची बदनामी का करतो? अरे आपण युट्यूब वरती नाव कमवण्यासाठी आलोय, नाव कमवलंय, आणि ते नाव तुम्ही असं मातीत मिसळून टाकायला लागलाय सगळेजण. कसं तरी भांडणाटांनापासून, ह्या त्या गोष्टीपासून लांब राहून माझं मी जग मारतोय, चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. एवढा पैसा खर्च करतोय, बारामतीत राहतोय जग मारून, सगळं बिघडलेलं असताना, सगळीच काटलेलं असताना, तरी येऊन जाऊन खाऊन पिऊन काय आता बोलायचंय, पाठपोट सपाट सगळ्या गोष्टी, जेवढे पैसे येतात युट्यूबवर तेवढं मी खर्च करतोय घरादारासाठी आणि युट्यूब चॅनलसाठी, नवनवीन प्रोजेक्ट बनवण्यासाठी. का तर माझं पहिली ओळख होती, नवनवीन प्रोजेक्ट बनवून मी चांगला व्हिडिओ बनवून चांगलं नाव कमवलं होतं युट्यूबवरती. पण घरच्यांनी पूर्ण वाट लावली माझ्या त्या युट्यूबवरती नावाची. काही कसंही मला सांगा, तुम्ही सगळेजण युट्यूब फॅमिली, ही ह्यांच्या माझ्यामुळे ह्यांची ओळख झाली की ह्यांच्यामुळे युट्यूबवर माझी ओळख झाली? मला तेच कळलं नाही. ज्या नावाने आपली ओळख झाली त्याच नावाला तुम्ही बदनाम करायला निघाले. अरे बाहेरचे तर सोडा, घरचेच करतात, तर बाहेरच्यांना बोलून काय उपयोग आहे? अशा व्हिडिओ बनवायला लागले की बाहेरचे लोक रुष्ट करायला लागले त्याच्यावरती. ठीक आहे, करू द्या, पण का घरच्याच माझ्यावरतीच उलट्या टांगड्या, पुन्हा माझंच नाव घेऊन वैताग आला, मला टेन्शन आलं. त्यामुळे मी राग हा व्हिडिओ बनवायला लागलोय. कस तरी म्हणलं चार गोष्टी मिळाल्याने जुळून मिळून खावा, चांगलं घरदार घ्यावं, इथं जागा घ्यावं, चांगलं व्हिडिओज बनवा. पण काय सुधारण्याचे लक्षणच नाही. तर येऊन जाऊन त्या कुत्र्याचं शिपूट वाकड ते वाकडच. काय बोलायला गेलं तर लगेच व्हिडिओ बनवून टाकतं, लगेच राग येतो, नाकाच्या शेंड्यावरचा राग असतोय. माझी तर एकतर इच्छा नसती काय ह्याच्यावरती उलट उत्तर द्यायची किंवा काय वगैरे करायची. मग आपलं मी व्हिडिओज बनवत असतोय, कलाकार टीम सगळ्या गोष्टी घेऊन. मला ह्या सगळ्या कोणाची गरजही नसते, घरची नीट असते. तर ही घरचीच आपली, एक सोलापूर, एक कोल्हापूर, एक दिल्ली, एक मुंबई, मद्रास, आणि सगळ्यांची तोंड फुगलेली. काय करा, मी एकट्याने करतोय कोणासाठी? घरच्यासाठीच करतोय ना. आज बाहेरचे कलाकार बोलवतोय, त्यांना पैसे देतोय, शूटिंग करतोय, ते व्हिडिओ चालतही नाही तर तरी मी प्रयत्न करतोय. का तर आज ना उद्या चालतील, मला विश्वास आहे, आज ना उद्या काय ना काय मी करून दाखवेल. मी हातपाय तरी हलवतोय. तुम्ही बघत असाल माझं शूटिंग चालू असतं, रील्स बनवतो, शूट करतो, दुसरे चॅनल्स चालवतो, सगळ्या गोष्टी मेहनत करतो. कसं तरी आपल्याला बारामतीमध्ये घर घ्यायचंय, राहायचंय, व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायच्या. तर ही मदत करायची सोडून, हेल्प करायची सोडून काहीतरी बाकाळगिरी युट्यूबवरती जायचं, फालतूगिरी करायची, बोलायचं, बडाबडा करायचा. चुकून धक्का लागला, काय चुकून धक्का लागला, काय विषय घ्यावा, काय बोलावा युट्यूबवरती, काय करावा. आणि लोकांना पण तशाच गोष्टी आवडतात. बघा तुम्ही, त्या माझा युट्यूब चॅनल आहे फक्त तुमच्यासाठी, त्याच्यावरती बघा मी किती मेहनतीनं कॉमेडीज व्हिडिओ बनवतो. ठीक आहे, काय लोकांना आवडत नसतील, मग या अशा गोष्टी आवडतात. काही असं बोललेलं, चुकून धक्का लागला, काय त्या वहिनींची इज्जत राहिली त्या युट्यूबवरती, चुकून धक्का लागला म्हणून प्रियंका प्रेग्नेंट, काय
काय ती व्हिडिओ बघणारे लोक म्हणतात काय त्या वहिनीचं नाव राहील, त्यांना काय तोंड, त्या वहिनीला काय बळच कुठल्या तरी गोष्टी मजबुरीने करावं लागतात म्हणून ती उगा त्याच्या शेजारी बाहुलीगत बसलेली असतात. काय काय इकडे 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 काय काय आवाज बसून झाला का? एवढ्या आनंदाची गोष्ट लगेच सांगायला आला. व्हिडिओ बनवतोय, समजून जा ना जरा. हा जा जा पिवडेला, पिवडे बघू इकडं आलं माझं बाबू. या 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 बाबू या. कुठं जख मारा गेलतो बाबा. या नको मला खायला. हा दर खा. वैताग आलाय, वैताग मला वैताग. हा या आता अख्खं खानदानच आलं. या 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 काय इथं कृष्ण आला, शंभू आला, इथं आता बाईसाहेबांना आल्या, पलीकडे आता आपासागर नाही का आले. मग कशाला माझं लक्ष इचलित होतं तुम्ही जावा इथून. काही इकडे पूजा काय तो व्हिडिओ होता ग बावड्याने, काय व्हिडिओ बनवला होता, चुकून धक्का लागला. हा हा या 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 इकडून, या इकडून गाडीत या, गाडीत या. ए तात्या अरे कुरकुऱ्याने दाती इटायला लागले की. सर सर मागा सर. काय 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 होय काय ते होतं, काय म्हणला बावड्या, चुकून धक्का लागला वहिनीला की माझं काय नाव घेतलं होतं त्याच्यामध्ये. पांडू काय म्हणला, मी म्हणलो का त्याला तसं नाही. तुम्ही कशाला काय म्हणता? ती तायपाशी फोनवर सांगत होता, व्हिडिओ बनवला त्याने की थांब ग पिवड्या बाळा, व्हिडिओ बनवलाय त्याने. पांडूने फोन करून मला म्हणला का त्याला पकडून नेल्याशिवाय कुठं कळतंय. मी कशाला म्हणून तुम्ही कशाला एवढं मनावर घेतलं? डोक्यात टेन्शन, एक तर डोक्यात टेन्शन कमी का, रोज कसं कसं इथं काय काय करतो तुम्हाला माहिती नाही मी बोलले नाही म्हणून, मग कशाला मनावर घ्यायचे? मग हा ठीक आहे व्हिडिओ साठी करतोय, मग एवढं पण कशाला, एक तर डोक्याला तापण वर्ण माझ्या नावाची बदनामी. पण माहिती तुम्ही म्हणणार नाही तसं. नाही म्हणणार, ताई पण म्हणले की तात्या नाही म्हणला म्हणून. मग कशाला उगाच बाडा करायचं जाऊन. त्याला नाही काय वाटत कुठल्या गोष्टी, त्याने इशीला इज्जत टाकून ठेवली. जाऊ द्या. तुम्ही काय इतकं मनाला लावून मनाला कुठलं डोक्याला एक तर वैताग, रोज गोष्टीचा वैताग येतोय मला. काय जाऊ दे. हे केलं का काय? कृष्णाचा ताप राहिला का? कृष्णाचा राहिला ताप मागाशी उठल्या औषध पाजलं. तुम्हाला फोन लावला होता ना कुठं? बरं चल. तुम्ही पुण्याला गेलता की? पुण्याला? हा पुण्याला माझ्या बाचं गटोड आहे पुण्याला. माझं बोललेलं खाल्लं असतं आज. मग होय पुण्यावर 5 मिनिटात इथं येईल का कोण? होय पिवड्या. तरी मला न सांगता कुठं गेलं? कुठं माझे काय राहिले म्हणलं? पेन राहिले. पिवड्या शंभूला विचारलं काय राहिले? आपी दे बाबू, आपी दे म्हणतोय तुला. काय ती प्रियंका ताईंचं चाललंय. प्रियंका ताईंचं पण दुखतंय. काय दुखतंय? काय उचमाळ्यावाने होतंय, पोटात दुखतंय. आता चुकून धक्का का, किती वेळा धक्का लावतो आता, टीम तयार करतो का घरी? काय बोलायचं. सकाळी पण उठले नव्हत्या त्या. सकाळी आमरस केलेला दिला, 2 चपाती दिल्या. पीठ पण नव्हतं इथं, पण चपात्या कसं. पिवड्या थांब की. हिला घेऊन जा, घेऊन जा, घेऊन जा. त्यांना सगळं कुरवडी ती म्हणजे डबा बांधून दिला तिकडं. बर ठीक आहे चल ठेव. हे आपलं ठेवूच म्हणतो. सर सर चल चल उकडायला लागले गाडीत. चल चला जाऊ दे त्याला, काय ते डंका वाजवायचा माझ्या नावाचा ते वाजवू दे. चल चल पिवड्या, पिवड्या उतर बाबू. चला उतरा. चला 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 तुरू तुरू. चला चला चला.